द्यायचा उद्देश त्यांचा आहे सुरुवातीचा। एकाच अवतारात अनेक प्रकारच्या लीला केल्या म्हणून तो परिपूर्णतम अवतार आहे। भगवान श्रीकृष्णाने बालपणामध्ये आपल्या बालगोपालांना गवळणींना गोकुळवासियांना आनंद दिला, तदनंतर मथुरावासियांना आनंद दिला, तदनंतर सर्व काहींना मथुरावासियांना घेऊन द्वारकेमध्ये जातात, हस्तिनापूरवासियांना आनंद दिला आणि धर्मस्थापनेचं कार्य केलं। अशा प्रकारे भगवंताचं हे अवतार कार्य आहे। आज इंद्राचा गर्व हरण केला भगवंताने। तसं इंद्राला अजून गर्व आहे की आपलं पूजन केलं नाही, आपलं पूजन टाळलं आणि गोवर्धनाचं पूजन केलं म्हणून इंद्राला क्रोध आलेला। सगळे गोवर्धन पूजा करून आनंदामध्ये मस्त नैवेद्य सेवन केलं सर्वांनी। मग इंद्राने मेघांना आज्ञा दिली, सर्व संवर्तक नावाचे मेघ जे बांधलेले होते त्यांना आज्ञा दिली, मुक्त केले। जा गोकुळावर एवढा वर्षाव करा की संपूर्ण गोकुळ वाहवत घेऊन जा, गंगा सागरची यात्रा करवा बालेगाववासियांना। विदाउट तिकीट गंगा सागर व्हाया व्याघ्रा नदी। मग संवर्तक नावाचे मेघ येतात, हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडतात म्हणतात अशा पावसामध्ये, हत्तीच्या सोंडेसारख्या। आता 4-5 दिवसापूर्वी एवढ्याला गारा पडल्या। आजूबाजूला बघतो तर गारा चालू आहे, भालेगावात गारवा चालू आहे। 3 दिवसापूर्वी आदरणीय गुलाबराव महाराजांचा फोन लावला। महाराज म्हणत गारगोण पडण्याची भीती आहे। म्हणलं इकडे काहीच दिसत नाही, तिकडे भीती असेल लवकर चालले या। हे आश्चर्य आहे। म्हणून इंद्राने संवर्तक नावाच्या मेघांना आज्ञा दिली, वर्षाव सुरू झालेला आहे, मुसळधार वर्षाव, जिकडे तिकडे पाणी। गोपाळ घाबरले। नंदबाबा कृष्णाला सांगतात, बघ कार्ट्या तुझा ऐकला आणि ह्या परिस्थिती आली आता। इंद्रदेव कोपले आपल्यावर, म्हणजे बाबा चिंता करू नका, माझा गोवर्धन भगवान आपलं रक्षण करील, तुम्ही काळजी करू नका। चला सगळे गोवर्धन भगवंताच्या जवळ, सर्वांना घेऊन गोवर्धनाजवळ येतात। हे गोवर्धन भगवान, आम्हाला सर्वांना तुमच्या आधाराखाली, तुमच्या छत्रछायेखाली स्थान द्या आणि आमचं सर्वांचं रक्षण करा। तुम्ही हलके होऊन माझ्या हातावर या। आणि भगवान श्रीकृष्णाने खालून हात घातला, तो करांगुळे बोटावर गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्वांनी भगवान श्रीकृष्णाचा जय जयकार केला। बोलो गिरधारी लाल भगवान बोलो की होत बड़ाई गरीबों की करे ना कोय। हनुमान ने कितने गिरी उठाए, गिरीधर कहे ना कोय। हनुमंतानं राम अवतारामध्ये किती पर्वत उचलून समुद्रात टाकले, अनेक गिरी उचलले, पण गिरीधर नाही म्हटलं कोणी। या बाबांना आयुष्यात एकच पर्वत उचलला, लगेच गिरधारी लाल की जय झाला, जय जयकार सुरू। बोलो की होत बडाई। लहानानं किती सेवा केली तरी माणसं म्हणतात त्याच्याकडे काही कोणी लक्ष देत नाही, आयुष्यभर सेवा करत राहतो। पण मोठ्याने एक दिवस सेवा केली तर म्हणतात ताटं उचलण्याचं काम केलं पाटलानं, कारण पाटील कधी उचलतच नाहीत ना। पण जेव्हा पाटील उचलतात तेव्हा पाटलांचा उदो होत असतो, कारण बळो की होतं बडाई। श्रीकृष्ण गिरधारी लाल झाले, करांगुळीवर गोवर्धन पर्वत उचललेला। सर्व गोपाळ गायींसह येऊन त्या गोवर्धन पर्वताच्या छत्रछायेत राहतात। मग बाहेर किती पण मुसळधार पाऊस पडू द्या, एवढा पाऊस की दुसरं काहीच दिसत नव्हतं। वरून इंद्र बघत होता तर त्याला केवळ पाणीच दिसायचं, पडणारा पाऊस। 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस। गोपाळ म्हटले, कृष्णा अरे तू एकटा किती दिवस हा गोवर्धन धारण करून राहशील, आम्ही सुद्धा सर्व मदत करतो। भगवान म्हणतात, अरे राहू द्या, नाही आम्ही पण मदत करतो तुला। सर्वांनी आपापल्या काठ्या आणल्या, कोणी बांबू आणतो, कोणी मोठी काठी आणतो। काळी लावली, कोणाची काळी अपूर्ण पडली म्हणून त्याने वाकून ढेरीवर लावली, ढेरीचा उठा, आणि काळी गोवर्धनाला
विजय म्हणायला लागला, कृष्णा तुझी काळजी आहे रे मला, 4 दिवस झाले तू काही खाल्लं नाही, एक काम कर तू हात काढून खायला जा, जेवायला जा, जेवण करून ये. त्याला म्हणे नको, मी जर हात काढला तर गोवर्धन खाली येईल, तुला काय वाटते, तुझ्या हातावरच आहे, आता आमच्या सर्वांच्या काठ्यात म्हणून तू उभा आहे, तू तर थकला, आपोआप गोवर्धन खाली आला असता, आमच्या काठ्यात म्हणून लागलेला आहे. भगवान म्हणतात खरंच येऊ मग जेवण करून, नाश्ता करून येऊ, जा जा नाश्ता करून ये, जेवण करून ये, आरामात झोप घे एक चांगली, मग दुपारून ये. भगवंतानं करांगोळी थोडी ढिल्ली केली, ज्याच्या पोटावर काठी होती त्याच्या डायरेक्ट पोटात घुसली. सर्व एकदम ओरडायला लागले. गोवर्धन जसा खाली खाली यायला लागला, कृष्णा 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 पाही पाही नाथ, पाही नाथ कही पाही गुसाई. अरे कृष्णा तूच आमचा स्वामी आहे, हात काढू नकोस, तूच उचललेला आहे रे, आमच्या काठ्यांचा तर नुसता आधार आहे, एक गंमत म्हणून आहे. मग एकमेकाला गोपाळ म्हणतात, अरे आपल्याला माहिती नव्हतं की ह्याच्याजवळ एवढी शक्ती आहे, पण हा तर कधी कोल्हापूरला गेला नाही, व्यायाम केला नाही, एवढी ताकद याच्याकडे आली कुठून? अरे म्हणे गुलाबराव महाराजांनी अगोदर भरपूर व्यायाम केलेला आहे, म्हणून या वयात ते एवढे मजबूत आहेत, नाही तर हाडाहाडांचा भुगा भुगा झाल्यानंतर जुळला. कृष्णाला विचारलं, कृष्णा एवढी शक्ती तुझ्याकडे कुठची आहे? काही तू जिम मध्ये जात नाहीस, योगा करत नाहीस, काहीच नाही, मग एवढी ताकद कुठची तुझ्याकडे? भगवान म्हणतात, अरे तुम्हाला माहिती नाही, कछु माखन को बल बढ़्यो, कछु गोपन करी सहाय, कछु माखन को बल बढ़्यो. हा फायदा कशाचा आहे माहिती आहे का तुम्हाला? जे आपण दररोज चोरी करू करू लोणी खाल्लं ना, त्याचा फायदा आहे. मग सगळ्या गवळणी सगळे गोपाळ म्हणायचे, तुम्ही चोऱ्या करत होते ना, हे चांगलं होतं, आता आणखी चोऱ्या करा. मला सांगा, चोऱ्या केल्या नसत्या तर आज शक्ती असती का? मग आज सगळे वाचले असते का? चोरी केली, चांगलं केलं की वाईट केलं? थोडा आवाज बारीक केला. चोरी केली हे चांगलं केलं का वाईट केलं? हे चांगलं केलं, कारण आज प्राण वाचले. तसं तर त्यांची चोरी सुद्धा दिव्य होती. भगवंताचं संपूर्ण चरित्र दिव्य असते, संपूर्ण लीला दिव्य असतात. दिव्य म्हणजे जो दुसरा कोणी तशा पद्धतीने करू शकत नाही. चोरी करावी, तुम्ही म्हणाल मग आम्ही केली तर चालेल का? जरूर चालेल, कोणती पण चोरी करा तुम्ही, गवताची करा, कापसाची करा, तरीही चालेल, पण दिव्य चोरी करा. दिव्य चोरी कशी करायची? ज्याच्या शेतामधून तुम्ही 4 क्विंटल कापूस चोरून आणला, त्याच्या शेतात तो 25 क्विंटल व्हायला पाहिजे. जर नाही झाला तर पाप लागेल, आणि 25 झाला तर पाप लागणार नाही. मग भगवान ज्या गवळणीच्या घरून 2 मटके दही दूध चोरायचे, त्या गवळणीच्या घरी 4-5 मटके भरायचे. जिथून 1 मटका लोणी चोरलं, त्या गवळणीच्या घरी 2 मटके चोरायचे. मग मला सांगा, तर तुमच्या घरून जर अशा प्रकारचा 1-2 मटका चोरून आणला तर तुम्ही काय म्हणाल? चोरू नकोस, फायदा आहे ना आपल्याला. 2-4 तोडे जर तुमचं चोरी केलं, 10-12 तोडे जर होत असेल तर तुम्ही तर म्हणाल की पहिले आमच्या घरी चोरी कर, कारण फायदा आहे. म्हणून त्या गवळणी त्या कृष्णाला नेहमी म्हणायच्या, अरे लालन मोरे गलीन में एक दिन आइए ना. लाला तू उठला सुटला का भालेगावलाच जातो, आमच्या गावात काय येत नाहीस? आमच्या पण गल्लीमध्ये एकदा आहे ना. लालन मोरे गलीन में एक दिन आइए ना, आइए तो करुणा करके मीठी बंसी बजाइए ना. आमच्या सुद्धा गल्लीतून एकदा बासरी वाजवून दाखव ना. मग भगवान कृष्ण त्या गवळणीची प्रार्थना ऐकायचे आणि तिच्याकडे जायचे. जसा जसा गवळणीचा भाव असायचा. राधेच्या प्रेमाची तर फारच मधुर कहाणी आहे की राधेला कृष्ण फारच आवडायचा. मग राधा कृष्णाला म्हणायची, कृष्णा
तू दररोज येत जाशील? भगवान म्हणायचे हो दररोज येत जाईल, पण तू मला न्यायला येशील तर. मग राधा काहीतरी निमित्त करायची आणि यशोदेला सांगायची नाही मी घेऊन जाते कृष्णाला, माझ्याकडे राहील. मग कृष्णाला राधाही घेऊन जायची. राधेच्या सासूला माहिती पडलं की राधाही कृष्णाला आणते, कृष्णाबरोबर गप्पा मारत आपल्याच घरामध्ये बसते. मग राधेच्या सासूने सांगितलं राधे कृष्ण आला होता त्याला बोलावतेस तू, आजपासून कृष्णाला आणायचं नाही आणि तू पण त्याला भेटायला जायचं नाही. कडी बंद करून घेतली, घरामध्ये राधेला कोंडून ठेवलं. राधा आतमध्ये कृष्णाचं ध्यान करते. कृष्णाला भेटायचं तर आहे पण भेटणार कसं? आज सासू बाहेर आहे, समोर आहे आणि मला घरामध्ये कोंडून ठेवलेला आहे. भगवंताला मनोमन कळलं की राधेला भेटायचं आहे पण कसं भेटायचं? मग राधेच्या सासूचं मन बदलावं लागेल. असं नाही बदलणार. मग भगवान नाटकी आहे, अतिशय सुंदर नटवेश धारण केला. छलिया का भेष बनाया श्याम चूड़ी बेचने आया. छलिया का भेष बनाया श्याम चूड़ी बेचने आया. बांगड्या बिल्लोरवाल्याचं रूप घेतलं. पूर्वी आपल्याकडे यायचे ना बांगडी बिल्लोरवाले, तसं बांगडी विकणाराचं रूप घेतलं. बांगड्यांची पाठी डोक्यावर घेतली आणि अगदी गावाच्या बाहेरूनच आवाज दिला. पहिलाच आवाज मधुर स्वरामध्ये, बांगडी वाले, हे बांगडी वाले. गावातले येऊन बांगड्या भरायला मनपात. त्यांना वाटेल मनपातच बांगडीवाला आला की काय. गोकुळवासी सगळे गवळणी विचार करतात बांगडीवाला आला वाटते. आवाज यायला लागला मधुर. पुन्हा भगवंताने आत प्रवेश केला आणि गल्लीमध्ये येऊन आवाज दिला, बांगडी बिल्लोर वाले, चुडी वाले, बांगडी वाले. सगळ्या गवळणी जमा झाल्या. म्हटले याचा आवाज एवढा गोड आहे तर बांगड्या किती सुंदर असतील. ज्याचा आवाज सुंदर त्याच्या बांगड्याही सुंदर असल्या पाहिजे. नाहीतर दररोजचा बांगडीवाला आपला नेहमीचा असतो, त्याच्याकडच्या बांगड्या सुद्धा चांगल्या नसतात. कशा तरी हलक्या बांगड्या आणतो. आज दुसरा बांगडीवाला आहे, चला आपण बांगडी भरूया. दुसरी गवळण म्हणते तुला कसं काय कळलं? अगं म्हटले आवाज ऐक ना एकदा. आपला दररोजचा एवढा मधुर थोडी बोलतो. दररोजचा आवाज कसा असतो, हे बांगड्या. हा दररोजचा आवाज कसा, हे बांगड्या. आणि हा आता बघ थोड्या वेळाने आवाज आला लगेच दुसरा, बांगडी वाले, चुडी वाले, बांगडी वाले. म्हणजे चला बांगड्या बघूया. सगळ्या गवळणी एकत्रित आल्या. राधेच्या सासूने बघितलं. सगळ्या भरतात. उद्या ह्या मला दाखवतील की तुझ्या सुनेच्या हातात असल्या बांगड्या नाहीत. माझा अपमान नको म्हणून राधेला काढलं. राधे चल लवकर बांगड्या भरून घे. राधा गेली आणि बघते तर काय आश्चर्य, कृष्ण बांगड्या भरतो. सासूबाई बघितलं, मी भरू? अगं तुला भरायसाठीच तर आणलं. राधा म्हणते ह्याच्या हातून भरायला मला आणलं. पण लीला मात्र राधेलाही नंतर कळलं. मग राधेनं बघितलं अंतर्मनानं की दुसऱ्या कोणालाही हे रूप न दाखवता केवळ माझ्यासाठी कृष्णानं आपलं स्वरूप ठेवलेलं आहे, पण इतरांसाठी आपलं रूप मात्र गुप्त केलेलं आहे. सर्वांना परमात्मा प्रत्यक्ष रूपामध्ये साक्षात्कार देत नाही असं नाही. साक्षात्कार प्रत्येकाला आहे. तुम्हाला काही साक्षात्कार नाही काय? जर तो नसता तर तुम्ही इथपर्यंत आलाच नसता. तो आहे म्हणून आपण चालतो, बोलतो, खातो, पितो. त्याच्याच आधाराने काले शरीर कोणाचे, सत्य कोण बोलविते हरिविना. पण आपल्याला साक्षात्कार नाही. मग अंजसा आत्मानाम व्यक्ती सहा धन्य. जो स्पष्ट रूपाने आपल्या स्वरूपाला, आपल्या आत्म्याला जाणतो तो धन्य होत असतो. या गवळणी धन्य अशामुळे होत्या की त्या परमात्म्याला जाणत होत्या. असे एक नाही अनंत लीला केल्या.
शरद ऋतूचा काळ आला. भगवान वृंदावनामध्ये शरद ऋतूची रात्र आहे. शुकाचार्य मधुर वर्णन करतात. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः. ती रात्र भगवंतानं बघितली जी शरद ऋतूमध्ये अतिशय प्रफुल्लित झालेले मल्लिकादी जाईजुई यांच्या फुलांनी मंगलमय झालेले बहर आलेले त्या वृंदावनाला. आणि वीक्षरंतुम ते शरद ऋतूचं वातावरण वीक्ष बघितलं. ते पाहून रंतुम मनश्चक्रे गोपींच्या समवेत रममान करण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या मनाची तयारी केली. मनामध्ये निश्चय केला, मनाला ठरवलं रंतुम मनश्चक्रे. पण त्यासाठी आपण तशा प्रकारे गोपींच्या सोबत रममान होऊ शकत नाही. मग भक्तांच्या सोबत रमण करण्यासाठी सुद्धा भगवंताला योग मायेचा आधार घ्यावा लागतो. आणि कर्माचा फलभोग घेण्यासाठी जीवाला अविद्या मायेचा आधार घ्यावा लागतो. योग मायेने उपाधिक होऊन भगवान सगुण होतात. अविद्या मायेने उपाधिक होऊन जीव हा कर्मामध्ये अडकतो आणि कर्मफलाचा उपभोग घेतो. म्हणून भगवंताने योग मायेचा आश्रय घेतला. योग मायाम उपाश्रितः. योग मायेचा आश्रय घेऊन भगवान गोपींच्या सोबत रममान करण्यासाठी विचार करतात, निश्चय करतात. आणि काय वातावरण आहे. तदा उलुराजः ककुभः करैर्मुखं प्राच्य विलिम्पन्न ऋणेन शान्तमयी. तदा उलुराजः त्या रात्री भगवान पिता रात्री परमात्मा ज्या रात्रीला हा संकल्प करतात त्या रात्री उडुराजः. उडवण म्हणजे तारे आणि त्या ताऱ्यांचा राजा चंद्र. उडुराजः ककुभः करैर्मुखं. ककुभः करैर्मुखं म्हणजे केशार. प्राच्याः मुखम म्हणजे पूर्व दिशेच्या मुखावर जणू काही शंतमयी विलिंपन अरुणेन. आपल्या शीतल किरणांनी शंतमयी अरुणेन शीतल किरणांनी विलिंपन जणू काही ते केशर अशा प्रकारचं लेपन केलेलं आहे. केशरासारखा एक मधुर रंग निर्माण झालेला आहे, केशरी कलर. आणि हे मधुर वातावरण पाहून भगवान परमात्म्याने आपली बासरी काढली गोपींना बोलावण्यासाठी, रास लीला करण्यासाठी. गोपींना बोलवावं, पण कसं बोलवावं. मला वाटतं त्या काळात मोबाईल असते तर फारच सोपं झालं असतं. भगवंताने लगेच मोबाईल काढला असता, प्रत्येकीचा नंबर दाबला असता आणि प्रत्येकीशी बोलत बसावं. पण मोबाईल पेक्षा ही भारी सुविधा होती भगवंताकडे. प्रत्येकीचा नंबर दाबायची गरज नाही, एकच नंबर दाबला की सर्वांपर्यंत पोहोचते. आकाशवाणीमधून जाहिरात. बासरी काढली आणि मधुर त्या वेणूमधून स्वर काढले. निशम्य गीतं तदनंगवर्धनं व्रजस्त्रियः कृष्णगृहीतमानसः आजमुरन्योन्यमलक्षितोद्यमः सयत्र कान्तो जवलोलकुण्डलः. मधुर बासरी वाजलेले जगौ कलम वामदुषाम मनोहरम. मनोहर अशा प्रकारचं बासरीचं गीत भगवान वाजवतात तर ती बासरी गोपी ऐकतात. निशम्य गीतं तदनंगवर्धनम. आणि हे बासरी कशी आहे तर बासरीचा ध्वनी अनंगवर्धनकारक आहे. न अंगमस्ती ते अनंग. हा ज्याला अंगच नाही, हा अनंग म्हणजे कामदेव. अर्थात मिलनाची इच्छा.
इदम मे स्यात् इति इच्छा कामशब्दितः पंचदशिकार सांगतात. आणि ही मिलनाची इच्छा म्हणजे अनंग. हा अनंग वर्धन अर्थात भगवत प्राप्तीची इच्छा ही अतिशय दृढ करणारं गीत जर कोणतं असेल तर भगवंताचं वेणुगीत आहे. अंतःकरणात मुमुक्षुता निर्माण करणारं गीत जर कोणतं असेल तर वेणुगीत आहे. मग ते वेणूचं गीत गोपींनी ऐकलं, अनंग वर्धन असणारं तत्निशम्य. आणि ऐकल्यानंतर ज्या गोपींची दशा अगोदरच अशी आहे, कृष्ण गृहीत मानसाहा, ज्या गोपींनी भगवान कृष्णालाच आपल्या मनामध्ये धारण करून ठेवलेला आहे, धरून ठेवलेला आहे, तद्व्रजस्त्रिया, त्या संपूर्ण व्रजभूमीच्या गोपी अन्यन्यम अलक्षित उद्यमाः आजन्मो, अन्य असणारे जे अलक्षित उद्योग होते ते सर्व सोडत्या झाल्या. अलक्षित उद्योग आणि लक्षित उद्योग दोन प्रकारचं कर्म असते आपल्या जीवनामध्ये. एक आहे लक्षित उद्योग, आपण निश्चयात्मक ठरवलेला आहे की आपल्याला हे करायचं म्हणून, त्याला म्हणतात लक्षित उद्योग. आणि अनिश्चयात्मक ठरवलं, वेळ असला तर भागवतात जाऊ, जर कामातून वेळ नाही मिळाला तर तहसीलचं काम आटपून घेऊ. याचा अर्थ भागवत आहे अलक्षित उद्योग आणि तहसीलचं काम आहे लक्षित उद्योग. पण तुम्ही ठरवलं की नाही आम्ही अगोदर भागवतात राहणार आहे, वेळ मिळाला तर तुमच्याकडे तहसीलमध्ये येऊ, मग तुमचं लक्षित काम आहे भागवत आणि अलक्षित काम आहे तहसील. तसं प्रपंच आणि परमार्थ या दोघांमध्ये गोपींचा परमार्थ हा लक्षित होता आणि प्रपंच हा अलक्षित होता. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रपंच लक्षित आहे, परमार्थ मात्र अलक्षित आहे. आपला परमार्थ कसा आहे, वेळ मिळाला तर परमार्थ करायचा, असली सवड तर केली निवड. परमार्थ सवडीचा आहे, प्रपंच आवडीचा आहे, पण त्यांच्या जीवनात परमार्थ आवडीचा आणि प्रपंच सवडीचा. म्हणून अलक्षित उद्यम हा आजन्म. जेव्हा माणसाला लक्षित कार्यामध्ये जावं लागते त्यावेळी तो अलक्षित कार्य हे सोडून देत असतो. गोपींनी प्रपंचाचा त्याग करायला सुरुवात केली, सोडू लागल्या. मग काय काय कोणी कोणी सोडलं. यत्र कांत जवलोल कुंडला, हा जिकडे भगवान होते तिकडे त्या धावत निघाल्या. दुहंते अभियु काष्टी दोहम हि त्वा समचुका. पहिली गवळ गाईचं दोहन करत होती, दूध काढत होती, आणि दूध काढत असताना तेवढ्यात मुरली वाजली. मुरली वाजता बरोबर एकदम वेडी झाली. तुझ्या मुरलीची ध्वनी झाल्यांत कराणे, मी घरधंदा विसरले, आहार सावळिया सावळिया, कशी वाजवले मुरली वाजवले मुरली सावळिया, वाजवली मुरली सावळिया, वाजवली मुरली सावळिया, कशी वाजवली मुरली. तुझा मुरली सुरता, तुझ्या मुरली सुरता, घर तोडणी धरले मधुर मुरली. तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देह भाव
घर सोडून धरिले रान, घर सोडून धरिले रान, मी घरधंदा विसरले आहारे सावळिया. कशी मुरली वाजवली, त्या मुरलीने अगदी वेळ लावलेला. ले गई रे हमारा चित चोर, लाला तोरी बासुरिया, कान्हा तोरी बासुरिया. आमचं चित्त अगदी तुझ्या मुरलीने हरण करून राहिलेलं. मग ती गोपी चित्त हरणताबरोबर तात्काळ दूध दोहन करताना अर्ध्या बादलीमध्ये अर्ध दूध काढलेलं आहे, अर्ध काढायचं शिल्लक, ती बादली तशीच ठेवली आणि तशीच निघाली भगवान कृष्णाकडे. यत्र जवलोल कुंडलहा, जिकडे भगवान कृष्ण होते तिकडे ती निघाली. आणि निघत असताना त्या गवळणींची अवस्था वर्णन केली. यत्र कांतहा, पण जवलोल कुंडलाहा म्हणजे त्यांच्या कानातली कुंडल सुद्धा हलत होती. आपल्याकडे लाईट गवळण आहे, आपण नेहमी म्हणतो. कोणी म्हणतात लाईट आहे, कोणी म्हणतात त्याला एकनाथ महाराजांची शाप देऊन टाकली की एकनाथ महाराजांची गवळण आहे. एका जनार्दनी काही काही लावून देतात. कोणाचीही असो, पण गवळण चांगली आहे. वारी आणि कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले. पण याचा अर्थ काय? वारी आणि कुंडल हाले, रस्त्याने राधा चालते, वारा येतो, वाऱ्याने राधेच्या कानातले कुंडल हलतात आणि डोळे मोडीत राधा चाले. राधा डोळे मोडत चालत असते. वारा म्हणजे मायेचा वारा आहे, विषयांचा वारा आहे. मायेचा विषयांचा वारा येतो तेव्हा राधेच्या कानातले कुंडल हलतात, डोळे मोडीत राधा चालते. अर्थात राधेच्या मनामध्ये भगवान परमात्म्याचीच अपेक्षा असल्यामुळे विषयाचा वारा प्रत्येक जीवनात येतो, येत नाही असं नाही. तेव्हा जीवन हल्ल्यासारखं होते. पण त्यावेळेला राधा काय करत असते? मग डोळे मोडत चालत असते. मोडण्यामध्ये उपेक्षा आहे. डोळे मोडणे याचा अर्थ त्याला उपेक्षा म्हणतात. म्हणून राधा ही उपेक्षा करत चालत असते. राधा अर्थात जीव, राधा अर्थात भक्त. प्रत्येक भक्त हा जेव्हा मायेचा वारा येतो, विषयांचा वारा येतो, तेव्हा त्याने त्याची उपेक्षा करत चालावं. सहा यत्र जवलोल कुंडला, त्या गोपी भगवंताकडे जात असताना अशा प्रकारे चालतात. दोहन सोडून पहिली गोपी निघाली. दुसरी गोपी पयोधिश्रित्य, तिने दूध तापवायला ठेवलेलं होतं. संयाव मनोद्वास्या पराय हो. आणि तो सांजा जसा तापायला लागला, मस्त धिंड त्याच्यावर साय तयार झाली. आता साय काढून घ्यावी तेवढ्यात बासरी वाजली आणि गोपी तशीच धावत निघाली भगवंताकडे. तो सांजा तसा सोडून दिला. दूध उफणून वाया जाणार, पण भान नाही राहिलं. यशोदेचं प्रेम एवढं मोठं होतं, पण भगवान कृष्णाला खाली सोडून दुधाकडे गेली. गोपींचं प्रेम एवढं मोठं, बासरी ऐकता बरोबर दूध सोडून भगवंताकडे धावत निघाल्या. एवढं अद्भुत प्रेम होतं गोपींचं. परिवेशयंती तथेत्वा, एक गोपी स्नान करून नेमके वस्त्र धारण करत होती. आणि वस्त्र धारण करत असताना अगदी तिने अर्धवस्त्र धारण केलेले होते. साडीचे 2 गुंडाळे मारले, बाकीची गुंडाळायची होती चोळी घातल्यानंतर. तेवढ्यात बासरी वाजली आणि गोपी तशीच धावत निघाली. अर्धी साडी तशीच उडत चालली. परिवेशयंती तथेत्वा पायंती शिशून पयहा. चौथ्या गोपीचं वर्णन केलं की ती आपल्या मुलाला दुग्धपान करवत होती. शिशून पयहा पायंती तथेत्वा सहा यत्र जवलोल कुंडला. मुलाला दुग्धपान करत असताना त्याला बाजूला सोडून दिला आणि तशीच बासरी ऐकता बरोबर गोपी निघाली. आपण जर भागवतात यायचं असलं तर विचार करतो, अजून लाऊडस्पीकरचा आवाजच येत नाही, टुंग 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 वाजत नाही अजून. बरं टुंग टुंग वाजलं म्हणतात, अजून काही सुरुवात झाली नाही. सुरुवात झाली तरी म्हणतात अजून महाराजच आले नाही.
महाराज आले तरी काही काही म्हणतात अजून आरती नाही झाली, जाऊ आपलं. कथा सुरू झाल्याशिवाय काय, कथा सुरू झाल्यानंतर जाऊ. पण गोपी बासरीचा ध्वनी कानामध्ये पडता बरोबर सगळं सोडून निघून येतात. दूध पिणाऱ्या मुलाला सुद्धा सोडून गोपी निघाली. एक गोपी लिंपंत्या, लिंपण करीत होती. लेपण म्हणजे सारवण. आता तुम्हाला ते राहिलं नाही, तुमच्या घरात स्टाईल आल्या आणि म्हणून सारवणाची स्टाईल समाप्त झाली आणि घर साफ करण्याची स्टाईल बदलली. स्टाईल आल्यामुळे मग तो मोठा दांडा, त्याला रबार, तो पाण्यात बुडवायचा, फिरवायचा, परत त्याचा दांडा उचलायचा, पिळायचा, हे असं सगळं निघालं ऑटोमॅटिक. काही ठिकाणी तर त्याहीपेक्षा मशीन आहे, बटन दाबा, व्हॅक्युम क्लीनर, सगळा कचरा व्हॅक्युम करायचा आणि घराला क्लीन करायचं, म्हणून त्याचं नाव व्हॅक्युम क्लीनर. कधी कधी आम्हाला मशीन माहीत आहे पण त्याच्या नावाचा अर्थच माहीत नसतो, ते कशामुळे आहे. मिक्सर काय करते, मिक्सर मिक्सिंग करते. एकदा आम्ही सांगितलं कार्यक्रमाला, मिक्सर लागेल आम्हाला, मिक्सर शिवाय कार्यक्रम होणार नाही. ते गेले साऊंडवाल्याकडे, म्हणे महाराजांनी सांगितलं मिक्सर पाहिजे. तो म्हणे महाराजांना काय भागवतात गोळा वाटायचा असतो, आमच्याकडे मिक्सर नाही, चटणीचा मिक्सर आहे, चालेल का सांगा. म्हणजे हा मिक्सरही त्यांना माहिती नाही, इथं आवाजाचा मिक्सर लागतो. मग गोपी लिंपणच्या हा सारवण करीत होती. मोठा पोतेरा घेतलेला. आता तुम्हाला माहिती आहे सारवण कसं असते, शेणाचं पाणी करायचं. नसेल माहिती तर आता नवीन मुलींना कुठं माहिती आहे, त्यांना सांगावं लागेल. टोपलं घेऊन टोपल्यामध्ये पाणी भरून घ्यायचं, शेण टाकायचं त्याच्यामध्ये. किती टाकायचं आता हेही सांगावं लागते महाराज, मोठा घोटाळा आहे. एका पोरीनं पुस्तक आणलं, काय करायचं म्हणजे धिंड करायचं, उत्तप्पा. आता उत्तप्पा कसा करायचा त्या पुस्तकामध्ये लिहिलेली पद्धत होती. तव्यावर अशा अशा पद्धतीने ते टाकायचं, अंतरायचं, पसरायचं, तव्याला तेल लावायचं. तिनं तव्याला तेल लावलं, जे काही पीठ होता, आटा होता, तो टाकला, त्याच्यावर पसरवला. पण धिंड निघतच नव्हतं. 2 तास झाले तरी जळून चाललं, पण धिंड काही निघत नव्हतं. तेवढ्यात तिची मैत्रीण आली. तिने विचारलं काय करतेस. अगं म्हटलं धिंड करते, आज पहिल्यांदाच बघितलं आणि हा मेनू करावा असा वाटला म्हणून तो करते. म्हटले याला उत्तप्पा म्हणतात. तेच म्हटले आमच्या भाषेत धिंड म्हणतात, त्याला सुशिक्षित भाषेत उत्तप्पा म्हणतात किंवा डोसा म्हणतात. तो पण जवळजवळ सारखीच पद्धत. तो बारीक असतो, हा जाड असतो. हा कांदे असतात, टमाटे असतात, त्याच्यामुळे काही एवढा फरक नसतो ना महाराज. पद्धती एकच आहे ना करायची. मग म्हणे ठीक आहे, पण निघत का नाही. तेल लावलं होतं का तू, याला तेल लावलेलं दिसत नाही. हो म्हटले तेल लावलं. कुठं तेल लावलं. म्हणे तव्याला खालून. मग म्हणे खालून लावायचं नसते, त्याला वरून लावायचं असते तेल. तिनं म्हटलं बघ पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे का असं की वरून लावलं पाहिजे, तेल लावा एवढंच सांगितलं आणि तेवढंच तिने घेतलं. म्हणून जसं लिहिलेलं आहे किंवा जसं सांगितलं तेवढंच आपण करायचं असं नाही. मग टोपलं घ्यायचं, टोपल्यामध्ये शेण घ्यायचं, कम्फर्टेबल जेवढं योग्य आहे तेवढं पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये मिश्रित करायचं, चांगल्या पद्धतीने कालवायचं. नंतर एक पोतेरा घ्यायचा. पोतेरा म्हणजे वाया गेलेलं कापड, त्याचा मोठा एक पोतेरा करायचा, तो त्याच्यामध्ये टाकायचा. पोतेरा एकदा बुडवून घेतला का तो असा लांब लांब फिरवायचा हाताने. एका 4 हातामध्ये घर पूर्ण झालं पाहिजे लांब. त्याला म्हणतात सारवण. ही गोपी सारवण करीत होती. पोतेरा बुडवून शहरामध्ये जसा बाहेर काढला तेवढ्यात बासरी वाजली. आता पोतेरा फिरविली गवळण नाही फिरवला, तशी पोतेऱ्या सहितच वृंदावन गाठलं गवळणीनं. हातात पोतेरा तसाच. काय अवतार असेल गोपीचा, त्या अवताराकडे पाहू नका, तिची मनस्थिती काय आहे ते पहा. की तिला ते भानच नाही संसाराचं. एवढ्या लवकर ती भान विसरते. आपण प्रयत्न करू करू ध्यान लावतो. ओम मनामध्ये देवाला आणण्याचा प्रयत्न करतो. मनात देव तर येत नाही, पण देवाऐवजी प्रपंचच येऊन बसतो. आपण पुन्हा पुन्हा मनाला देवाकडे लावावं. मन पुन्हा पुन्हा प्रपंचातच शिरते.
पण गोपी प्रपंचात आणण्याचा प्रयत्न करतात तरी प्रपंचात येत नाही. त्या जाणीवपूर्वक प्रपंच करतात की काही चुकते काय, तरी चुकल्याशिवाय राहत नाही. बासरीचा ध्वनी निघताबरोबर गोपी निघाली वृंदावनाकडे. एक गोपी अन्यः अंजंतः काश्च लोचने काहा लोचने अंजंत्याहा. कोणती तरी गवळण डोळ्यामध्ये अंजन घालत होती. एका डोळ्यामध्ये अंजन घातलं, दुसऱ्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी बोट आपलं काजळामध्ये बुडवून बाहेर काढलं आणि डोळ्यामध्ये घालणार तेवढ्यात बासरी वाजली. तसंच तिने गालावरून मारलं आणि निघाली वृंदावनाकडे. व्यत्यक्त वस्त्राभरणा हा गोपींची स्थिती आहे की त्या भगवंताच्या बासरीने त्यांना अगदी वेळ लावलं होतं. दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, तेरे बंसी के नाम दीवानी बनी, तेरे बंसी के नाम दीवानी बनी, बंसी के दीवानी बनी, मैं दीवानी बनी, मैं दीवानी बनी, तेरे बंसी के नाम दीवानी बनी, तेरे दीवानी बनी मैं, ओ दीवानी बनी मैं, दीवानी बनी, दीवानी बनी मैं, दीवानी बनी. वेळ लागला कृष्णा, तू अगदी वेडा करून सोडलं का मला. दीवानी बनी, दीवानी बनी मैं, दीवानी बनी, दीवानी बनी मैं, दीवानी बनी. हाथों में पैजन, पाँवों में कंगन, हाथों में पैजन, पाँवों में कंगन, पैजन पैजन, हाथों में पैजन. हातामध्ये पायातले चाळ घातले. वास्तविक चाळ कुठं तर चाळ असावी पायामध्ये, पण गोपींनी चाळ घातल्या हातामध्ये. आणि बांगड्या असाव्या हातामध्ये, हातातल्या बांगड्या घातल्या पायामध्ये. हाथों में पैजन, पाँवों में कंगन, हाथों में पैजन, पायों में कंगन, हाथों में पैजन, पायों में कंगन, हाथों में पैजन, पायों में कंगन. रानी दीवानी कहानी लगी, रानी दीवानी कहानी लगी, तेरे बंसी के नाम दीवानी बनी, तेरे बंसी के नाम दीवानी बनी, तेरे बंसी के नाम दीवानी बनी. राधे राधे. अशा प्रकारे वेळ लागावं जसं गोपींना लागलं होतं वेळीचं वेळ. जर आपण त्याच्या नादी लागलो तर आपला उद्धार होईल. म्हणून म्हणतात पार करेंगे नैया, पार करेंगे नैया, भज कृष्ण कन्हैया. पार करेंगे नैया, भज कृष्ण कन्हैया. पार करेंगे नैया. जय हो.
नाचणं कूद हा कूद 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 तू फोटो काढतो मी फोटो काढतो कूद कूद नाचणं नाचणं भज कृष्ण कन्हैया भज कृष्ण कन्हैया